टीएमसीच्या आरोपांवर बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं प्रत्युत्तर, काही आक्षेप असल्यास तक्रार दाखल करा, नाटकबाजी करू नका। टीएमसीची नाटकबाजी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, अधिकाऱ्यांचा इशारा। जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं, कमर्शियल सिलेंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर हल्लाबोल। तर गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वाढ होणार आहे, राहुल गांधींचं भाकित। भविष्यात दादांची राष्ट्रवादी मवियात येऊ शकते। 2029 ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनता ठरवेल। पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये ही माझी इच्छा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। दादा गेल्यानंतर आज पहिल्यांदाच बीडला आलेलो आहे। दादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भाऊक। दादांनी बीडसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, बीडला अव्वल जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करणार, सुनेत्रा पवारांचा निर्धार। सरकारचे 2 मंत्री कधीतरी बेळगावात जाऊन मराठी बांधवांची विचारपूस करतात का? एकनाथ शिंदेंनी बेळगावात कधी पाऊल ठेवलंय का? यांना काय महाराष्ट्राची चिंता? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्ला। सरकार पुन्हा मुंबईला भांडवलदारांच्या घशात घालतंय, या विरोधात लढण्यासाठी आम्हाला मानसिक तयारी करावी लागेल, संजय राऊत यांचं वक्तव्य।